भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या तंबूची उभारणी करण्यात आली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रचंड गर्दीचं नियोजन करताना पोलिसांची दमछाक होत असली तरी प्रभावी व्यवस्थापनामुळे संपूर्ण दर्शन व्यवस्था सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि पादुका सध्या ठेवण्यात आल्या आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी एक छोट्या प्रमाणात असं बघायचं झालं तर एक स्टेज सारखं तयार केलं आहे। या ठिकाणी पालखी देखील आहे, पादुका देखील आहे। पहाटे 5 वाजेपासून भाविक रांगेत आहे। भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत। इकडे आपण बघू शकतो की जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंतची भाविकांची रांग आहे। पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धावपळ होत आहे। पोलिसांच्या मदतीला होमगार्ड तसंच एनसीसीचे लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत। पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, PSI दर्जाचे अधिकारी, ठाणेदार दर्जाचे अधिकारी सर्व लोक या ठिकाणी सध्या तैनात आहे। अनेक ठिकाणी प्रसादाचं देखील मोफत वाटप होत आहे। वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यांच्या तब्येतीची सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी झोपडीसारखं देखील करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी प्रत्येक दिंडीला ती अलाउ करण्यात आली आहे। या ठिकाणी झोपडीवर देखील दिंडीचे नंबर टाकण्यात आलेले आहेत। सर्व ठिकाणी भाविकांचे आजूबाजूला ट्रक्स उभे आहे। या ट्रक्समध्ये भाविक स्वतः स्वयंपाक करत आहेत, भाविक स्वतः आपलं अन्न शिजवून खात आहे। या ठिकाणी प्रसादाचं देखील मोठ्या प्रमाणात वाटप होत आहे। भाविकांची गर्दी आता शिगेला पोहोचलेली आहे। काल रात्री 11 वाजता माऊलींच्या पालखीचं सासवडमध्ये आगमन झालं, तरीही देखील रात्री 12 वाजेपासून भाविक रांगेत लागले, तर ते आतापर्यंत सुद्धा रांगेत आहे। काही जणांनी पहाटे 5 वाजेपासून मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आहेत। तब्बल 10 ते 12 तासापासून भाविक आता या ठिकाणी लागलेले आहे। पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धावपळ होते आहे। आपण त्यांच्याशी बोलू की त्यांनी कुठल्या पद्धतीचं नियोजन केलं। सकाळपासून भाविकांची रांग आहे, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। काय नेमकं नियोजन आहे? नियोजन शासनाने चांगल्या प्रकारे केलेलं आहे। भाविकांनी पण शासनाला सहकार्य करून दर्शन घ्यावे व्यवस्थितरित्या, एवढीच विनंती आहे। पोलिसांचं देखील असं म्हणणं आहे की त्यांनी भाविकांनी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं। कुठल्याही रांगेचा कोणी कुठल्याही रांगेत शिरू नये, कुठलीही गर्दी होणार नाही, कुठलाही गोंधळ होणार नाही, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशा प्रकारचं नियोजन करण्याचं ठरवलं आहे। आपण माझ्या समोर इकडे बघू शकता की इकडे भाविकांचे ट्रक्स आहेत। ट्रक्सच्या बाहेर भांडी देखील आपण पाहू शकतो। भांड्यांमध्ये ते लोक आपलं अन्न शिजवत आहेत। या ठिकाणी त्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था देखील स्वतः केलेली आहे। याच ठिकाणी त्यांनी आंघोळीची व्यवस्था केली आहे। अनेक ठिकाणी भाविक शिस्तीत सर्व गोष्टी करताना आपल्याला दिसत आहे। सकाळच्या न्याहारीपासून ते जेवणापासून ते माऊलीच्या दर्शनापर्यंत सर्व गोष्टीचं सूक्ष्म असं नियोजन करण्यात आलेलं आहे। कोणीही कुठलीही रांग मोडू नये, कोणीही कुठल्याही शिस्तीचं भंग करणार नाही, यासाठी पोलीस देखील सतर्क आहे, तर भाविक देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत असल्याचं आपण पाहू शकतो। तसंच आपण सकाळपासून इथे पाहू शकतो की भाविकांचा मोठा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। भाविक माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतानाचं दिसून येत आहे। या ठिकाणी झोपड्यांमध्ये देखील भाविक वास्तव्यास आहे। आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पालखीचं दर्शन होईल, त्यानंतर पालखीचं दर्शन बंद होईल आणि उद्या सकाळी ही पालखी जेजुरीकडे मार्गस्थ करेल। सध्या आपण सासवडमध्ये माऊलीच्या पालखीच्या परिसरात उभे आहोत। या ठिकाणी UCNच्या टीमकडून आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरची भाविकांची रांग या ठिकाणी आपण पाहायला मिळते। झोपड्यांमध्ये असो, रांगेत असो, बॅरिकेटिंगमध्ये असो, सर्व ठिकाणी भाविकांचा मोठा जनसागर या ठिकाणी लोटल्याचं आपण बघू शकतो।